गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि आज मी निघाली जरा फिरायला, म्हणजेच घोडेगावला, जिथं शूटचं लोकेशन आहे ते बघायला चाललं आहे. तर बघूयात पुढे अजून भरपूर व्हिडिओज आणि लोकेशन बघून त्याचे व्हिडिओज काढूयात. सो स्टे ट्यून आणि बघू काय काय मजा होती. लेट्स गो. राणीकडे राहायचं एकदा किती रडत होता तू खाली उभी बघ त्याला खुशी काय ब्लँकेट घेऊन तेव्हा साईडच्या घरात काय डोकं सरकलं. आज तारीख आहे 19 मे आणि आज आहे संडे. सो आम्ही शूट लोकेशन बघायला पण आलो. इथूनच ब्लॉग स्टार्ट करतोय. आमच्या गाडीमध्ये खूप गर्दी आलेली आज. एक्स्ट्रा पर्सन काम पण अडवली, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं खूप ठिकाणी. सो ब्लॉग स्टार्ट करूया. काय पाहायला चाललं? सप्तेवाडी सप्तेवाडी का? सप्तेवाडी सध्या चपटेंचं गाव आहे हे. चपटेवाडी त्यांच्या नावाने मला श्रीजाची आठवण झाली. बापरे, काय म्हणते बघ. श्रीजा चपटी आहे, पण ती चपटेवाडीची नाहीये. ती पिंपळगाव हरेश्वराची आहे. श्रीजा गरुड. आणि संध्या चपटे उर्फ राणी, अमोलची बायको, अमोल बांबळेची बायको. ती आहे संध्या चपटे चपटेवाडीची. ये दादी की खोज. मेरा दादी की खोज नहीं है, अमोल की खोज है. संध्या चपटे अमोल की खोज है. मैंने गाँव तो अमोल की वजह से मिला हमको. पर अमोल किसकी वजह से मिला? वो तो दादी की वजह से मिला. थोड़ा सा डीप डाउन. The दादी is the greatest, the all time greatest of all time. कसा वाटला तोच चहा सारखा गोड. चहा कसा वाटला? माझ्यासारखा गोड. तू गोड गोड आहे. बोल ब्लॉग में बोल. बांबळे का लड़का क्या बोल? क्यों शर्मा रहा है? देखो तो चहा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. गाईस खूप सारे लोकेशन लावले सारखं. माझ्या बॅकग्राऊंडला जर तुम्ही बघू शकता, पाऊस चालू आहे अजून थोडंसं. हे खूप सुंदर लोकेशन आहे. आणि इथं पूर्ण अरे हो थांब. आणि इथं चारही साईडला डोंगर आहेत. जर तुम्ही माझ्या मागं बघू शकाल. आणि हा आज मराठीमध्ये ब्लॉग आहे, कारण की आमची आकांक्षा मॅडम मराठीमध्ये ब्लॉग करतात. तर ह्यांच्यामुळे आज मी माझा प्रण तोडून मराठीमध्ये ब्लॉग करतोय गाईज. असं माने ना. आणि निकेश, वांट टू से समथिंग? चलो जल्दी बस. अब मेरे दिमाग में बहुत सारे आइडियाज घूम रहे, वो जल्दी से एग्जीक्यूट तो करनी पड़ेंगी. बंद कर दी दरवाजा. तर आपण आलेलो आहोत असं गर्ल फिरणं असं. दिस इज OOTD. दिस इज टुडेज OOTD आउटफिट ऑफ द डे. ओह माय गॉड. तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता. आम्ही स्टोरीची लाईन घ्यायला आलोय, मी आणि मुन्ना. तर आम्ही एक सीन लिहिला, पण इथली मुलं आम्हाला खूप त्रास देतात, त्याच्यामुळे आम्हाला लोकेशन चेंज करून दुसरीकडे जावं लागणार आहे. बीप. तर आता पुढचं सीन्स लिहिण्यासाठी आम्हाला दुसरीकडे जावं लागणार. सो लेट्स गो. मागे व्ह्यू पण बघा. तिचा फोन पडणार होता आता माझ्या हातात. हा पडला असता काहीच. चलो थांबायचं की. लेट्स गो गाईज. आम्ही आता चाललोय ड्रोन उडवायला, म्हणजे मुन्ना ड्रोन उडवणार आहे. सो मुन्नाला हे खूप आवडलं. मुन्ना
ड्रोन उडवलाय आम्ही आता. एक शॉर्ट्स टाकतोय, कसे वाटतं सांगा. बाय मन बाय मन बाय मन ब्लॉग मध्ये चल. हम 4 रुपीचे बेटे गाइस, इसलिए इसने ब्लॉग गाडी मध्ये स्टार्ट नाही केला. याच्यामुळे हिने ब्लॉग गाडी मध्ये स्टार्ट नाही केला. सॉरी मी विसरून गेलो. मी माझी हिंदी चॅनल आहे, माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा गाइस. आणि मुन्नाच्या चॅनलवर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर मुन्नाच्या चॅनल कोण बघत असेल तर. कारण की हा ब्लॉग दोन्ही साइडला पडणार आहे. ब्लॉग के अंदर अरे ब्लॉगिंग के अंदर ब्लॉगिंग गाइस, हम आए नहीं ना तुम्हारे ब्लॉग में. आए ना हमारी मैडम नहीं आई, क्या फायदा. तुम भी है, मैडम भी है. मेरे को ये कैसे बैठे गरीब लोग. मराठी मराठी ब्लॉग. मराठी ब्लॉग, माझं मराठी ब्लॉग. बाप कुत्रा पण नाही. चष्मा लावा आधी, तू कुत्र्याला मार शकतो. आता थांब ना, मला बोलू दे ना. काय नाही. अरे नाही, बोलू, खूप छान खूप छान मस्त फोटोज काढलेत आमचे. सो इंस्टावर पोस्ट करेन. सरजी एवढी चेक आउट माय इन्स्टा आयडी गाइस. BTS आणि काढला नाही त्याच्यामुळे मग आम्ही नाही बीटीएस कसा काढणार, त्याच फोन मधून फोटो काढून बीटीएस पण काढणार मीच. त्याच्यामुळे हा मुलगा काय कामच नाही, त्याच्यामुळे मग आम्हाला थोडा वेळ जरी पडला ना तरी आपला वेळ जाईल. थोडा जरी पडलं आता आम्ही चाललोय दुसरी एखाद्या लोकेशनला की तिथे बसून आम्ही स्क्रीन प्ले लिहू शकू. ट्राय करेंगे. इथं ट्राय अवघड बहुत पडलं अच्छे मला. दिखेगा. तरी पण आम्ही पहिलं स्टोरी डिस्कस चालू आहे गाइस. ये बघ रे, लेफ्ट ला कर मुन्ना. मेडल को ना गाइस एक टाइम लॅप्स लावलाय आम्ही या पोर्शनचा, जो की तुम्ही आता या क्लिप नंतर बघाल. आणि ही सायली, तिने आज तिचा पोपट अरे इथून भारी येते रे. हा? कसं कसं करते, असं असं करते. चपट्या तोंडाची मेरी गाइस वी वर हियर आकाश हॉटेल. जसं की तुम्ही पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे नाव रिच्युअल कि हाँ ये रिचुअल हो चुका है. मेरे कुर्सी की वाट गए भैया. आकाश हॉटेल इज रिच्युअल. आकाश हॉटेल इज रिचुअल. और ये आकांक्षा. हम लोग यहाँ पे बैठ के स्क्रीन प्ले करेंगे और कुछ खाएंगे. अभी निकिता ताई शुरू हो चुके हैं. पहले हम लोग खाना खा रहे हैं, फिर उसके बाद में स्क्रीन प्ले लिखेंगे. आधा स्क्रीन प्ले निकिता ताई ने लिख दिया है एकदम फास्ट. और अभी ऑर्डर आ चुका है खाने का. अभी खाना खाएंगे और उसके बाद स्क्रीन प्ले. आता मी कन्फ्यूज होतो कारण मी हे सगळं हिंदीत बोललो, कारण की मला माझ्या चॅनलवरती हिंदीचं सॉरी. हां कॉन्टेंट गरमागरम शेंगोळे. शेंगोळे Veg maracha, you know, सो हिंदू कास्ट. खातो आणि मग स्क्रीन प्लेवर. आकांक्षेने केवढा भाग घेतला गेला बघा, चक्क. आणि आता ती गुंगली झिंगली. एवढा राईस घेतलाय त्याने चक्क. और सिरियस नोट भाई, एवढा राईस घेतला त्यानं की पाकिस्तानमध्ये सध्या आता राईस कमी पडतोय. एवढा राईस चक्क मोजून मोजून सांगितलं तरी 30च्या वरती त्याच्यामध्ये दाणे नाही आहेत. मोजा आणि कमेंट करा. खाल्ला मी आता 1-2 घास खाल्ले. तेच पकडून 30 म्हणतोय. एका घासात फक्त 7-8च दाणे खाल्ले. अरे निकिता ताईला जेवता येत नाही आज. आकांक्षा झिंगली गुंगली टेंगली अशी. तसंच जेवण झालं. आता स्क्रीन प्लेवर बसणार आणि
तिचा धगा उडतोय काय. ही मुलगी पेंगाळली आहे. त्यानंतर मी कशी बनते. म्हणून ही ब्लॉग टाकत नाही लवकर लवकर, कारण की हिला करताच येत नाही ब्लॉग. शट अप. नंतर सूर्य मावळल्यानंतर ती पण मावळून गेलेली आहे. बाय गाईज. बाय गाईज. बाय मॅम. बाय सर. सर बरोबर. बाय.